नमस्कार, मी ॲडव्होकेट सतनाम सिंग रजगोत्रा, अध्यक्ष ठाणे सहकार वकील संघटना। आज आपल्या समक्ष नवीन विषयासह उपस्थित आहे। उपविधीचे नियम 85, 94 आणि 96। उपविधीचे 85 मध्ये स्पष्ट आहे, पहिली सर्वसाधारण सभा। पहिली सर्वसाधारण सभा केव्हा घेणे? सोसायटीच्या नोंदणीनंतर 3 महिन्याच्या आत पहिली सर्वसाधारण सभा घेण्याची तरतूद आहे। पहिली सर्वसाधारण सभा मुख्य प्रवर्तक घेत असतो, तसेच त्यात उपनिबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित असतात। सदर पहिली सर्वसाधारण सभेत समितीची रचना म्हणजे कमिटीची पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असते व इतर काही विषयावर बँक अकाउंट्स ओपन करणे व त्याला सायनिंग अथॉरिटी देणे याबाबत सुद्धा मान्यता देण्यात येते। तसेच सर्वसाधारण सभा, ज्याला आम्ही ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग म्हणतो, ते नियम 94 प्रमाणे होतात। ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग विशेष सर्वसाधारण सभा नाही आहे, वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, जे वर्षातून एकदा घेण्याची तरतूद आहे। 30 सप्टेंबर पूर्वी ही सभा होणे गरजेची आहे, अनिवार्य आहे। अगर 30 सप्टेंबर पूर्वी ही सभा नाही झाली तर दंडनीय कार्यवाही सोसायटीवर कार्यवाही होऊ शकते। 30 सप्टेंबर नंतर ह्याला मुदतवाढ मिळत नाही। सदर सभेला 14 दिवसाची नोटीस बंधनकारक आहे व कोरमवर 2/3 मेंबर किंवा 20 सभासद असणे गरजेचे आहे। अगर कोरम होत नसेल तर अर्धा तास त्या सभेला एक्सटेंड करून सभा घेता येते। ह्याचप्रमाणे उपविधी 96 विशेष सर्वसाधारण सभा। विशेष सर्वसाधारण सभा आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये फार फरक आहे। वार्षिक सर्वसाधारण सभा वर्षातून एकदा होत असते, परंतु विशेष सर्वसाधारण सभा आपल्या विषयाप्रमाणे वर्षातून आपण कितीही वेळा घेऊ शकतो, परंतु त्यात जे एजेंडामध्ये विषय असतील 1, 2, 3, 4 त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही विषय आपण त्या विषयावर चर्चा करू शकत नाही। मात्र जे एजेंडामध्ये विषय असेल त्याच्या व्यतिरिक्त आपण त्या विषयाला हात लावता येत नाही। विशेष सर्वसाधारण सभेला 7 दिवसाची नोटिसीची गरज आहे। तसेच ह्यात सुद्धा कोरम जे आहे 2/3 किंवा 20 सभासद असणे गरजेचे आहे। ज्या काही सर्वसाधारण सभा होतात, पहिली सर्वसाधारण सभा असो, वार्षिक सर्वसाधारण सभा असो किंवा विशेष सर्वसाधारण सभा असो, या सर्व सभेचे वृत्तांत उपनिबंधक कार्यालयाकडे जमा करणे गरजेचे आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।